महाराष्ट्र शासनाच्या त्रिस्तरीय समितीनं साखर कारखान्यातील कामगारांना 10% पगारवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। या निर्णयाची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारा श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे। चेअरमन माजी आमदार के.पी. पाटील यांनी ही पगारवाढ तत्काळ लागू करण्याची घोषणा करताच कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। शासनाच्या निर्णयानुसार कामगारांना 10% पगारवाढ लागू करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे। चेअरमन माजी आमदार के.पी. पाटील यांनी ही घोषणा करताच कारखान्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। या निर्णयामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललंय। कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, कामगार नेते शिवाजी केसरकर, युनियन अध्यक्ष संजय मोरबाळे आणि जनरल सेक्रेटरी शांताराम पाटील उपस्थित होते। व्यवस्थापनाचा समन्वय हेच बिद्रीचं बळ असून कामगार हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं पाटील म्हणाले। या ऐतिहासिक निर्णयामुळे बिद्री कारखाना केवळ उत्पादन क्षमतेतच नव्हे तर कामगार हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळेही महाराष्ट्रातील आदर्श ठरला आहे। या प्रसंगी चेअरमन पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, संचालक मंडळ यांचा कामगार युनियनतर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला कामगार प्रतिनिधी शिवाजी केसरकर, युनियन अध्यक्ष संजय मोरबाळे, जनरल सेक्रेटरी शांताराम पाटील यांच्यासह सर्व युनियन सदस्य उपस्थित होते। कामगारांच्या हक्काचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे। बिद्री कारखान्यानं शासनाचा निर्णय तातडीनं लागू करून इतर कारखान्यांसाठी आदर्श घालून दिल्याचं केसरकर म्हणाले। व्यवस्थापनाचा समन्वय हेच बिद्रीचं बळ असून कामगार हित आणि उत्पादन वाढ या दोन्ही आघाड्यांवर आम्ही कटिबद्ध असल्याचं चेअरमन के.पी. पाटील यांनी सांगितलं।